नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्याच दिवशी आहे गुरुवार. तर असा योगायोग जुळून आला आहे, त्यामुळे दत्त जयंतीला आपण गुरुचरित्राचे पारायण हे करतच असतो. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ याचे पण पारायण करत असतो किंवा इतर जणांनी संकल्प करून काही सेवा म्हणा किंवा काही नामस्मरण किंवा तारक मंत्र तीर्थाचं अनुष्ठान, आता ज्यांना ज्या सेवा करणं शक्य होत असेल त्यांनी त्या सेवा त्यांच्या वेळेनुसार ह्या सेवा चालू केल्याच असतील. पण प्रत्येकाला सगळे सेवा करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग तुमची एखादी कोणती कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या शक्य होत नाहीत, तर तुम्ही जर काही या सेवा केलात, तर काही उपाय केलात त्याचबरोबर, तर तुमच्या ज्या पण कोणत्या गोष्टी अशक्य आहेत तर ते स्वामी महाराज शक्य करतात. म्हणून आपल्याला वर्षभर कोणत्या सेवा करणं नाही झाले तरीही आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कोणतेही सेवा करणं तुम्हाला जमत असेल तर त्या आवर्जून सेवा करायचं आहे. कारण की या सेवा आपण जर केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करू शकता, लिखित नामस्मरण करू शकता किंवा तारक मंत्र तीर्थ बनवू शकता. ज्या तुम्हाला सेवा करणं होतं त्या सेवा आवर्जून करायचं आहे. कारण की या काळामध्ये ज्या सेवा आपण करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. जर तुम्हाला कोणतेही सेवा करणं शक्य नाही झालं तर गुरुचरित्रामधील मोजके काही अध्याय आहेत, ते अध्यायात पण तुम्ही मग दररोज वाचन करायचं आहे. आता आपल्याला जी कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी करू शकता. जर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत करणं नाही शक्य झालं तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी पण केला तरीही चालेल. तर तो उपाय कसा करायचा आहे, तर हा नारळाचा प्रभावी उपाय केल्यामुळे तुमची कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होईल. तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण स्वामींच्या तर सेवा ह्या दररोज करतच असतो. म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर यातील आपण दररोज 3 अध्याय वाचन करणे किंवा तारक मंत्र तीर्थ बनवणे, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे, तर ह्या सेवा तर आपण दररोज करतच असतो. ज्यांना ह्या सेवा करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. कारण की 9वा अध्याय पण अत्यंत महत्त्वाचा अध्याय मानला जातो. त्याचप्रमाणे मग 14वा अध्याय पठण करायचा आहे आणि 18वा अध्याय. जर यापैकी तुम्हाला कोणताही अध्याय पठण करण्यासाठी तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर तुम्हाला एका अध्यायाचं छोटंसं पुस्तक उपलब्ध होईल, जिथे पूजेचं साहित्य वगैरे असतं. तर त्या ठिकाणी मग तिथून तुम्ही मग तो अध्याय आणू शकता. त्यामध्ये तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय वाचन करू शकता किंवा मग तुम्ही 9वा अध्याय वाचन केलात तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जिथे कुठे स्वामी महाराजांचं म्हणा किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा मठ असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. आता जात असताना मग काय करायचं आहे आपल्याला, तर ज्या दिवशी दत्त जयंती असेल किंवा तुम्ही ज्या दिवशी सेवा म्हणा किंवा हा उपाय करणार असाल तर शक्यतो आपण दत्त जयंतीच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे. तर दत्त जयंतीच्या दिवशी मग पिवळ्या रंगाची म्हणा किंवा लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचं आहे. आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही आणि घरामध्ये जर सुतक असेल तर घरात इतरही कोणत्याच व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही इतर गुरुवारी म्हणजे इतर कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. असं नाही की दत्त जयंती झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करता येणार नाही का, पण तुम्ही नंतर पण हा उपाय करू शकता. तर त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक नारळ घेतल्यानंतर त्याचबरोबर तो कलावाचा धागा घ्यायचा आहे आपल्याला, जो लाल धागा असतो. जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तो धागा तुम्हाला सहज उपलब्ध होईल, तिथून तो धागा आणायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला 3 पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. आता जर तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं नाही भेटली तर तुम्ही लाल रंगाची पण फुलं घेऊ शकता आणि 3 अगरबत्ती घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्या वस्तू किती घ्यायच्या आहेत. एक नारळ घ्यायचा आहे आणि एक लाल कलावाचा धागा घ्यायचा आहे आणि 3 पिवळ्या रंगाची फुलं आणि 3 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. आता 3 ह्या वस्तू का घ्यायच्या आहेत, कारण की ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आपल्याला ह्या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. आणि जिथे कुठे मंदिर म्हणा किंवा मठ असेल जवळपास तर तिथे आपल्याला जायचं आहे. जात असताना आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग पाण्यामध्ये 2 थेंब तुम्ही गंगाजल टाकू शकता
आणि मग तिथे आता प्रत्येक जिथे मंदिर असेल किंवा मठ असेल तर त्या मठामध्ये औदुंबराचं वृक्ष असतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर औदुंबर वृक्षाला आपल्याला हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत जल आपल्याला अर्पण करायचं आहे. आता जर तुमच्या घराच्या जवळपास मंदिर नसेल किंवा मठ नसेल, फक्त औदुंबराचं वृक्ष असेल तर मग तुम्ही तिथे पण हा उपाय करू शकता. आणि जल अर्पण केल्यानंतर मग घरून जात असताना आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. आणि कारण की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास म्हणून अत्यंत पवित्र वृक्ष मानले जाते. म्हणून मग औदुंबर वृक्षाला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता औदुंबर वृक्षाचे दर्शन केल्यामुळे म्हणा किंवा आपण पूजा केल्यामुळे आपल्या ज्या कोणत्या मनोकामना आहेत, ज्या कोणत्या आपल्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात. आता औदुंबर वृक्षाच्या जर नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपत्ती प्राप्त होते. आपली जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पण पूर्ण होते. नंतर मग आपल्याला दिवा लावल्यानंतर आपल्याला जो नारळ आहे तर तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि जो धागा आहे तर तो धागा आपल्याला लाल रंगाचा जो धागा आहे तो नारळाला 3 वेळा गुंडाळायचा आहे. आणि त्यावरती मग आपल्याला थोडी खडीसाखर ठेवायची आहे आणि 3 पिवळी फुलं ठेवायची आहेत. आणि औदुंबर वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायचं आहे. प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपली जी पण काही इच्छा आहे तर ती औदुंबर वृक्षाला इच्छा सांगायची आहे. तर संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे. आणि त्यानंतर मंदिरामध्ये म्हणा किंवा मठामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांचं म्हणा किंवा दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना पण आपली इच्छा सांगायचं आहे. आता जे आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगितलं आहे तीच इच्छा मग आपल्याला स्वामी महाराजांना म्हणा किंवा दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि नारळ अर्पण करायचं आहे. तिथे बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तर आजच्या दिवशी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा पण 108 वेळा तुम्ही मंत्र म्हटलात तरीही चालेल. आता असा उपाय केल्यामुळे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तर पूर्ण होते, पण आपल्या आयुष्यामध्ये अशक्य अशा ज्या काही गोष्टी असतील तर ते स्वामी महाराज शक्य करतात. म्हणून आपल्याला हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय करून झाल्यानंतर सरळ घरी यायचं आहे, मध्येच रस्त्यात कुठेही न थांबता. कारण हा उपाय करत असताना घरातील कोणतीही ताई, दादा, आजी, आजोबा किंवा लहान बहीण किंवा मोठी बहीण कुणीही हा उपाय करू शकतो. फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. तुमच्या इतर जरी सेवा चालू असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा इतर कोणते पारायण वगैरे चालू असतील तरीही हा उपाय करू शकता. तर हा नारळाचा उपाय कसा करायचा हे तुम्हाला तर समजलंच असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.